हाय हॅलो नमस्कार, मी शीतल कोंडरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर शनीचा अस्त कधीपासून आहे आणि कोणत्या राशींनी त्यावेळी सावधान राहिलं पाहिजे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शनी अस्ताच्या काळात कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी करू नये याची संपूर्ण माहिती आपण बघू. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शनिदेव अशा देवतांपैकी एक आहे ज्यांचा राग कोणावर एकदा आला की लवकर शांत होत नाही. तसेच अशा व्यक्तीला दीर्घकाळ शनीची साडेसाती आणि धैर्याचा सामना करावा लागतो. शनिदेव हे सूर्य आणि छाया यांचे पुत्र मानले जातात. शास्त्रात त्यांचा शनिग्रह म्हणून उल्लेख आहे. एवढेच नाही तर शनिदेवाला न्यायाची देवताही म्हटले जाते. असे मानले जाते की शनिदेव कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कर्मापासून फळ देतात, मग ते वाईट असो किंवा चांगले. शनिदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते असे म्हणतात. आयुष्यातील दुःख दूर होतात. कपट, मत्सर आणि द्वेषापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव नेहमी अन्याय होऊ देत नाही. शनी अस्त आगामी महिन्यात शनीच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. त्याचा प्रभाव 38 दिवस राहणार आहे. शनीच्या चालीतील बदलामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. ज्योतिषशास्त्राप्रमाणे ग्रह त्यांच्या निश्चित वेळी गोचर करतात, म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यामध्ये शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. शनी हा जीवन, परिश्रम आणि आरोग्याचा कारक मानला जातो. कुंडलीत शनीची मजबूत स्थिती लोकांसाठी सुख आणि सौभाग्याची शक्यता निर्माण करते. आगामुळे सर्व राशींवर परिणाम होतील, मात्र त्यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांचा त्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहे. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती शुभ राहणार आहे. कुटुंबात समृद्धी येणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. अचानक आर्थिक लाभ होईल. तुमच्या आयुष्यातील हा काळ प्रत्येक क्षेत्रात लाभ देऊ शकतो. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असल्यास प्रवासालाही जाऊ शकता. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना 38 दिवस लाभ होणार आहे. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. वैयक्तिक जीवनात देखील आनंदाने भरलेले असेल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. तुम्हाला गुप्त शत्रूंवरही विजय मिळवता येणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. या काळात तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळणार आहे. या राशींच्या व्यक्तींना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. मेष राशी. मेष राशींच्या लोकांवर वर्षभर शनीची कृपा राहणार आहे. मेहनतीचे गोड फळ मिळेल. योग चांगले राहतील. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येणार नाहीत. तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. तुमचे वैवाहिक जीवन चांगलं होणार आहे. आर्थिक, व्यवसाय आणि करिअरसाठी काळ खूप खास राहणार आहे. शनीच्या अस्त स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे. याचा परिणाम तुमच्या राशीवर होणार आहे का, जाणून घेऊया. मेष रास. मेष राशीच्या 11व्या घरात शनी असणार आहे. शनीच्या अस्तामुळे या राशींच्या लोकांना वादळ येणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. गुंतवणुकीसाठी भयानक ठरणार आहे. आर्थिक परिस्थितीवर काही विपरीत परिणामकारक ठरणार आहे. शनिदेवांची ही स्थिती 18 मार्चला शनीचा उदय होईपर्यंत सहन करावा लागणार आहे. कौटुंबिक समस्या उद्भवू लागणार आहे. आरोग्याशी थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. वृषभ रास. या राशीच्या 9व्या आणि 10व्या घराचा स्वामी शनी असून त्यांचा कुंभ राशीत प्रवेश झाल्यामुळे तो या राशीच्या 10व्या घरात विराजमान असणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यात शनी अस्त होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी शनी अस्त अडचणीचा ठरणार आहे. खूप प्रयत्न करूनही तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवता येणार नाही. या काळात तुमच्यासाठी तणावपूर्ण असणार आहे. व्यवसायातही हानी होऊ शकते. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी समस्या सहन करावी लागणार आहे. या लोकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. कन्या रास. शनी हा या राशीच्या 6व्या आणि 5व्या घराचा स्वामी असून तो 6व्या भावात स्थिर राहणार आहे. शनीच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे. या लोकांना कठोर परिश्रम करूनही यश मिळण्यात
अडथळे निर्माण होणार आहे. शनी अस्तामुळे कुटुंबात काही मुद्द्यांवरून वादविवाद होणार आहे. तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. शनी अस्त दरम्यान आपण हा उपाय करायचा आहे. प्रत्येक शनिवारी शनीच्या अस्ताच्या वेळी एका नारळात साखर आणि पीठ भरावेत. यानंतर मुंग्यांच्या जागी ठेवावा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. जय शनिदेव महाराज की जय. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.